हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण स्टार्ट करतोय रॅपिड रिव्हिजन फॉर जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ इलेमेंट. इन शॉर्ट आपण या चॅप्टरला मेटलर्जी या नावाने ओळखतोय. आता या चॅप्टरमध्ये खूप साऱ्या मुलांना असा डाऊट असतो की चॅप्टरमध्ये खूप साऱ्या प्रोसेस आहेत, खूप साऱ्या नंबर ऑफ रिॲक्शन्स आहेत, बट डोंट वरी अबाउट दिस. जर आपण मागच्या क्वेश्चन पेपरचा स्टडी केला तर अप्रॉक्सिमेटली या चॅप्टरवरती एक क्वेश्चन विचारलाच जातोय आणि काही वेळेस सेकंड क्वेश्चन पण विचारला गेलाय. म्हणजे प्रोबॅबिलिटी अशी आहे की मॅक्स टू मॅक्स एकच क्वेश्चन येणार याच्यावरती, आणि आला तर कदाचित एखाद्या वर्षी 2 क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. आता मी तुम्हाला एकदम टेन्शन फ्री करणार आहे. एका मिनिटामध्येच मी तुमचा 1 मार्क कन्फर्म करून देईल. ते कसं ते बघूया आपण. आता ओव्हरऑल जर बघायला गेलं तर या चॅप्टरमध्ये आपण जी मेटलर्जी करतो ना, मेटलर्जी म्हणजे एक्झॅक्टली काय रे, की इट्स अ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर. समजा आपल्याकडे काही ओर मटेरियल आहे की जे आपण अर्थ क्रस्ट मधून रिमूव्ह केलंय. अर्थ क्रस्ट मधून आपण ओरला रिमूव्ह केलंय, त्या ओरमध्ये मेटल आहे आणि तो मेटलला आपल्याला बाहेर काढायचंय. मग ते बाहेर काढणे एवढे इझी आहे का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ फिजिकल आणि केमिकल प्रोसेस करायचे आहे. मग आपल्याला ओर पासून पूर्ण मेटल एक्स्ट्रॅक्ट करताना ज्या नंबर ऑफ प्रोसेस होतात त्या टोटल प्रोसेसच्या सेटला आपण काय म्हणतो? मेटलर्जी. मग या मेटलर्जीमध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे तर बेसिकली बघायला गेलं तर इट इन्व्हॉल्व्ह द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ओरला काय करायचं? आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. याच्याबद्दल मी इन डिटेल बोलणारच आहे, तुम्हाला ते ओव्हरलुक देतोय. सेकंड आहे इट्स अ कन्व्हर्जन ऑफ ओर इनटू इट्स ऑक्साइड or we can convert into other form. Third is reduction of ore into form, that is crude form, and the last is refining of metal. आता बघा, हा पूर्ण सेट झाल्यानंतर आपल्याला फायनली रिफाइंड मेटल मिळणार आहे. आता मी तुम्हाला जो क्वेश्चन तुमच्या एक्झामला येणार आहे एमएसटी साठी त्याच्याबद्दल बोलणार आहे. ठीक आहे, बघा एक आपण जर हा शेवटचा पॉईंट बघितला ना, रिफाइनिंग ऑफ मेटल्स. आपल्याकडे समजा वरच्या प्रोसेसमध्ये आपल्याला क्रूड मेटल मिळालाय आणि या क्रूड मेटलला आपण पुढच्या प्रोसेसला पाठवतोय की जिथे त्याचं काय होतंय? रिफायनिंग होतंय. तर असं अनालिसिस बघतोय आपण की एखाद्या मेटलचं रिफायनिंग करताना सुद्धा नंबर ऑफ प्रोसेस असतात. मग कुठल्या प्रोसेसचा वापर करून कुठल्या मेटलचं प्युरिफिकेशन करतात, याच टाईपचे क्वेश्चन आजपर्यंत सगळे विचारले गेले. बघा मी काय सांगतोय, 2008, 14, 15, 16, 17, 18 ला दोनदा विचारलाय, 19 ला पण दोनदा विचारलाय. कशावरती क्वेश्चन विचारलाय? हा एवढाच टॉपिक जो तुम्हाला दिसतोय. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकताय. आता क्वेश्चन कसा विचारला तो नीट समजून घ्या. क्वेश्चन फक्त याच टाईपचा आहे की सपोज मी तुम्हाला एखादा मेटल दिलाय. जस्ट एक एक्झाम्पल ऑफ कॉपर. कॉपर इज रिफाइंड बाय विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस? ऑप्शन ABCD. तुम्हाला या 4 प्रोसेसचे नाव दिलेले असतील. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ हे ऑप्शन तुम्हाला दिलेले असेल. आणि सेकंड टाईपचा क्वेश्चन असा असेल की फॉर एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ झोन रिफायनिंग प्रोसेस विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज प्युरिफाइड. झोन रिफायनिंगचा वापर करून कुठल्या मेटलचं प्युरिफिकेशन करतात? ऑप्शन ABCD. त्यातला एक ऑप्शन या तिघांपैकी एक असणार आहे. तर प्रोसेस आणि त्या प्रोसेसचा यूज करून कुठल्या मेटलला प्युरिफाय करतात हे क्वेश्चनलाच विचारले जात आहे. आणि हे झालं प्रायमरी लेवलला की तुमचा 1 मार्क तर कन्फर्मच असणार आहे 2020 ला. पण तुम्हाला त्याच्या पुढचा 1 मार्क काढायचा असेल तर तुम्हाला थोडा मायक्रो स्टडी करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही काय करा, हे नीट समजून घ्या की लिक्विडेशन प्रोसेस मध्ये आपण काय करतो. बघा प्रत्येक वेळेस क्वेश्चन असा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड विचारला जात नाही. मग तुम्हाला प्रोसेस बद्दल थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. लिक्विडेशन प्रोसेस मध्ये काय होतं एक्झॅक्टली की इट्स अ रिव्हर्बरेटरी फर्नेस, की याच्यामध्ये स्लोपिंग प्लॅटफॉर्म असतो आणि या स्लोपिंग प्लॅटफॉर्मच्या वरती आपण ओरला केप्ट करतोय. ओरला म्हणण्यापेक्षा आपण क्रूड मेटलला काय करतोय? ठेवतोय तिथे. आणि ही स्लोपिंग जो प्लॅटफॉर्म असतो तो डाऊन साइडने फर्नेस त्याला हॉट करत असते, गरम करत असते. ठीक आहे ना. मग जेव्हा त्या ठिकाणी इम्प्युरिटी असतात, काही मेटल असतं, जेव्हा टेम्परेचर रीच होतं तेव्हा जे मेटल्स असतात ज्यांचा मेल्टिंग पॉईंट खूप कमी असतो, असे मेटल मेल्ट होतात आणि डाऊन साइडला फ्लो व्हायला लागतात. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये होतं ती डायग्राम चेक करू शकताय. आता मी ती ओरली बोलून तुम्हाला डायग्राम कळणार पण नाहीये. पण मग ज्या मेटलचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो अशा मेटलचा प्युरिफिकेशन करायचं असेल तर प्रोसेस कुठली आहे? लिक्विडेशन. मग त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे. बिस्मथ असेल, टीन असेल, त्यानंतर PB, देन HG, मर्क्युरी. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. याच्यामध्ये आपण प्रॉपरली एनोड कॅथोड यूज करतोय. मग याच्यामध्ये मेटल कुठले असणार आहे? कॉपर, सिल्वर, निकेल, अॅल्युमिनियम आणि झिंक या मेटलचं प्युरिफिकेशन आपण करू शकतोय. देन झोन रिफायनिंग. याच्यावरती पण फोकस करा की झोन रिफायनिंग प्रोसेस काय असते की एक फर्नेस असणार आहे आणि सपोज हा क्रूड मेटल आहे, ती फर्नेस कंटिन्युअसली इथे असे रोटेट होत असते. ठीक आहे ना. आणि अशी प्रोसेस होऊन काय होतं, ज्याच्या इम्प्युरिटी आहेत त्या पुढे पुढे ढकलल्या जातात. टेक्स्टबुक मध्ये याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंच आहे. आता सध्या मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतोय म्हणून असं वरच्यावर सांगितलं तुम्हाला. पण तुमच्यासाठी महत्वाचं काय की झोन रिफायनिंग आपण
कुठल्या मेटलचं करतो, जो मेटल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये यूज करायचा आहे ॲज अ सेमीकंडक्टर. ॲज अ सेमीकंडक्टर म्हटलं तर तुम्हाला 3 ऑप्शन आहे. एक जर्मेनियम आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर गॅलियम आहे. हे मेटल्स सेमीकंडक्टर म्हणून वापरले जातात आणि यांचं आपल्याला अल्ट्रा प्युरिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही कुठली प्रोसेस वापरता, झोन रिफायनिंग. झोन रिफायनिंगचा वापर करून जो मेटल आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये मिळतो तो अप्रॉक्सिमेटली 99.12345% प्युअर मिळू शकतो. बघा किती हायेस्ट प्युरिटी आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात हायेस्ट प्युअर मेटल देणारी जी प्रोसेस आहे ती असणार आहे झोन रिफायनिंग. आफ्टर दॅट इट्स अ वेफर फेज रिफायनिंग, याला आपण मोन प्रोसेस म्हणू शकतोय. एक स्पेसिफिक प्रोसेस आहे, एकाच मेटलसाठी वापरली जाते, दॅट इज निकेल. अँड आफ्टर दॅट व्हॅन आर्कल प्रोसेस, इट इज यूज फॉर झिर्कोनियम अँड टिटॅनियम. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, परफेक्ट करा, तुमचा 1 मार्क तर कन्फर्मच असणार आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला या चॅप्टर मधले रॅन्डम टॉपिक घेईल की ज्यातले पण काही वेळेस क्वेश्चन विचारले गेले आहेत. तर चला आपण टॉपिक स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला टॉपिक जर तुम्हाला बघतोय, मी तुम्हाला काही नंबर ऑफ मेटलचे ओर्स दिले आहेत, त्याचा केमिकल फॉर्म्युला दिला आहे. बघा मी याच्या आधी मागच्या वर्षापर्यंत या टॉपिकवरती सीईटीला या टॉपिकसाठी जास्त इम्पॉर्टन्स देत नव्हतो, पण मला इम्पॉर्टन्स का द्यावं लागते ते समजून घ्या. लास्ट क्वेश्चन याच्यावरती विचारलं 2008ला, त्यावेळेस फक्त एकदा कॅलमाइन विचारलं गेलं. 2008 पासून तर 2018 पर्यंत याच्यावरती कधीच क्वेश्चन विचारला गेला नाही सीईटीला. पण झालं असं की 2019ला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला की विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओर ऑफ आयर्न. 4 ऑप्शन आर गिवन. मग तुम्हाला आयर्नचे ओर माहिती असणं गरजेचं आहे. मग जर रिसेंटली 2019ला क्वेश्चन विचारला गेला आहे तर आपल्याला सांगितल्यानुसार पुन्हा मायक्रो स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मायक्रो स्टडी म्हणजे नेमकं मी काय सांगतोय. मग तुम्हाला बाकीचे सुद्धा करणं गरजेचंच आहे. तर आता तुम्ही काय करा, फक्त याच्यामध्ये मी तुम्हाला टीच काय करणार, तुम्हाला फक्त काय ते हे कुठले ओर आहेत. फॉर एक्झाम्पल दिस इज ओर ऑफ आयर्न, दिस इज ओर ऑफ झिंक, दिस इज ओर ऑफ ॲल्युमिनियम अँड दिस इज ओर ऑफ कॉपर. तुम्हाला रिस्पेक्टिव्ह मेटलचे रिस्पेक्टिव्ह ओर नेम दिले आणि त्या ओरचा केमिकल फॉर्म्युला दिला आहे. तर यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. हा टॉपिक परफेक्ट करून घ्या, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण काही स्टेप बघणार आहोत आणि त्या स्टेप कंप्लीट केल्यानंतर ॲट द एंड आपल्याला प्युअर मेटल मिळतो. पण हा प्युअर मेटल डायरेक्टली मिळण्याच्या आधी आपल्याला काही ओर मटेरियल कन्सिडर करावं लागतं. मग आता हे ओर असं मटेरियल असतं ज्याच्यामध्ये मेटलचं पर्सेंटेज जास्त असतं आणि त्या मेटलला आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रा करायचं आहे. मग आपण कुठल्या कुठल्या प्रोसेस इम्प्लिमेंट करतो याला जे ओव्हरलुक करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा त्या ओरचं तुम्हाला काय करायचं असतं, कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं. मग ह्या ओरचं कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हणजे काय करतं की आपल्याला रफली त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटी आहे ते आपल्याला रिमूव्ह करायच्या आहे. मग या इम्प्युरिटी रिमूव्ह करताना कुठल्या कुठल्या प्रोसेस वापरल्या जातात हा क्वेश्चन एकदा विचारला गेला आहे. लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या एवढ्या नंबर ऑफ प्रोसेस आहेत. या प्रोसेसचा वापर करून आपण त्या ओरला काय करू शकतोय, कॉन्सन्ट्रेट करू शकतोय. ठीक आहे. तर आता हे आपण इन डिटेल डिस्कस करूया. ज्या ओरला तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलंय त्या ओरला तुम्ही नेक्स्ट स्टेपला पाठवताय की ज्याच्यामध्ये त्या ओरला आपण कन्वर्ट करतोय, कन्वर्जन ऑफ ओर इनटू इट्स ऑक्साईड ऑर अदर फॉर्म. म्हणजे आपल्याकडे जे ओर आहे त्याला आपण आता ऑक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत. ते कन्वर्ट झाल्यानंतर त्या ओरचं करायचं रिडक्शन करताना कन्वर्ट होईल क्रूड मेटलमध्ये. म्हणजे ऑक्साईड ओर और सल्फाईड ओर आर कन्वर्टेड इनटू क्रूड मेटल. अँड फायनली जो काही क्रूड मेटल आपल्याला मिळतोय त्याला तुम्हाला काय करायचं आहे, शेवटी रिफाईन करायचं आहे. मग हा टोटल एक फ्लो चार्ट असतो. इथे टॉप साईडला आपल्याकडे ओर असणार आहे आणि सगळ्यात बॉटम साईडला तुम्हाला रिफाईंड मेटल मिळणार आहे. मग ओरपासून मेटलपर्यंत पोहोचताना नंबर ऑफ प्रोसेस करायच्या आहे. त्या प्रोसेस म्हणजेच काय असतं, मेटलर्जी. मग आपण 1 by 1 आता स्टार्ट करतोय. नाउ विल स्टार्ट फ्रॉम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ओके. मग आपण कॉन्सन्ट्रेशनच्या नंबर ऑफ प्रोसेस आपण बघणार आहे. त्यातलं फर्स्ट प्रोसेस आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. पण याच्यावरती शक्यतो MCQ विचारला जाणार नाही. ग्रॅव्हिटी सेपरेशनमध्ये आपण काय करतो की त्या पावडर ओरला वॉटरचा यूज करून प्रॉपरली वॉश करतो आणि त्यातले हेवी पार्टिकल्स आणि लाईटवेट पार्टिकल दोघांना काय करतो, सेपरेट करतो. याच्यामध्ये स्पेसिफिक क्वेश्चन शक्यतो विचारला जाणार नाही, पण क्वेश्चन बाकीच्यांवरती विचारला जाऊ शकतोय. 1 by 1 आपण स्टडी करूया. नाउ द मॅग्नेटिक सेपरेशन. बघा याच्यामध्ये आता डायग्राम तर मी ते नाही काढली आहे, पण याच्यामध्ये 2 मॅग्नेटिक रोलर्स असतात. त्यातला एक जरी मॅग्नेटिक असेल तरी चालेल, पण ते हे रोलर्स काय असतात, कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतात आणि त्याच्यावरती एक लेदरचा बेल्ट असतो आणि त्या बेल्टवरती टॉप साईडने हॉपरमधून तुम्हाला पावडर ओर ॲड करायचं आहे. पण ती ओर कशी असली पाहिजे, त्या ओरमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक असे 2 कंटेंट असणं गरजेचं आहे. कुठल्या पण ओरसाठी हे चालणार नाही आहे. मग त्याचं आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. समजा आपण डिस्कस करतोय, वी आर टॉकिंग अबाउट कॅसेटराइट ओर. दिस कॅसेटराइट ओर इज ऑल्सो कॉल्ड ॲज टिन स्टोन ओर. कॅसेटराइट ओर इज अ स्पेशली ओर ऑफ टीन. मग आता बघा याच्यामध्ये याचं कंटेंट काय. दिस टिन स्टोन ओर कन्सिस्ट ऑफ
stanic oxide, that is SnO2, and second thing is ferrous tungstate. This ferrous tungstate is also called as wolframite. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला आहे FeWO4. आता बघा तुमच्याकडे अशी पावडर आहे टिनस्टोन ओरची ज्याच्यामध्ये SnO2 चे पण पार्टिकल्स आहे आणि FeWO4 चे पण पार्टिकल्स आहे, आणि जेव्हा ते मॅग्नेटिक रोलर रोटेट होतील ते स्पीडमध्ये असतील आणि जेव्हा ते हे ओर पार्टिकल त्याच्यावरनं फ्लो होतील तेव्हा मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक दोघं पार्ट काय होतील, सेपरेट होतील. मग टू सेपरेट मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक पार्ट फ्रॉम इच अदर वी आर गोइंग टू यूज द प्रोसेस मॅग्नेटिक सेपरेशन. तर मग हा पहिला पॉईंट झाला आहे की मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक पार्ट सेपरेट करायचं असेल तर कुठली प्रोसेस वापरली जाते, तर आपला ऑप्शन असणार आहे मॅग्नेटिक. सेकंड थिंग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकते कॅसेटरेट ओरवरती. मग कॅसेटरेट ओर हे कुठल्या मेटलचं आहे, तर पहिलं हे याला आपण टिक करतोय टीनवरती. सेकंड थिंग तुम्हाला या ओरचं कॉम्पोजिशन सुद्धा विचारलं जाऊ शकते. मग कॅसेटरेट ओर की ज्याला आपण म्हणतोय टिनस्टोन ओर, याचं कॉम्पोजिशन काय आहे, स्टॅनिक ऑक्साईड आणि फेरस टंगस्टेट. त्यातला फेरस टंगस्टेट आहे मॅग्नेटिक आणि स्टॅनिक ऑक्साईड आहे नॉन मॅग्नेटिक. या दोघांना आपण इझिली सेपरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. याच्यानंतरची सगळ्यात जास्त वेळेस क्वेश्चन विचारले गेलेली मेथड आहे इट्स अ फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. बघा या प्रोसेसमध्ये काय करतो आपण की एका लार्ज हेवी टँकमध्ये आपण 3 कंटेंट घेतोय. एक असेल वॉटर, दुसरं असणारे पाईन ऑइल आणि तिसरं असणारे ओर पार्टिकल्स, आणि या तिघांना विथ द हेल्प ऑफ एअर प्रेशर आपण प्रॉपरली स्टर करतो. स्टर होत असताना जो फ्रोथ बाहेर पडतो त्या फ्रोथसोबत ओरचे पार्टिकलसुद्धा बाहेर पडतात. पण मग ही जी मेथड आहे ही स्पेसिफिक मेथड आहे. मग ती कशी आपण एक्सप्लेन करू, ठीक आहे. आता ही फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस आपण फक्त कुठल्या टाईपच्या ओरला वापरू शकतोय, तो पहिला MCQ तयार होतोय की ओर कसं असलं पाहिजे, फक्त सल्फाईड ओरच असलं पाहिजे. म्हणजे ज्या ओरच्या फॉर्म्युल्यात तुम्हाला सल्फर दिसेल त्या ओरला आपण या मेथडने प्युरिफाय किंवा या मेथडने सेपरेशन करू शकतोय. मग पहिला MCQ तेच तयार होतोय की ओर कसं असलं पाहिजे, सल्फाईड ओर. आता मी जस्ट एक्झाम्पल गेले. मग सल्फाईड ओरमध्ये गॅलेना पण चालणार आहे, झिंक ब्लेंडसुद्धा चालेल किंवा कॉपर पायराइट यूज केला तरी चालेल. आता याच्या पुढचा क्वेश्चन याच्यावरती MCQ असा तयार होतो की त्या टँकमध्ये आपण ओर घेतो आहे, ऑइल घेतो आहे, वॉटर आहे, या तिघांना आपण मिक्स करतोय. पण ते जे ऑइल आहे ना त्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आपण जे ऑइल यूज करतो ना ते कुठले असतील ते समजून घ्या. जनरली पाईन ऑइल हा शब्द वापरला जातो, ठीक आहे. पाईन ऑइल वापरू शकतोय, त्याच्यानंतर आपण इकॅलिप्टस ऑइलसुद्धा वापरू शकतोय. आफ्टर दॅट वी कॅन यूज झॅन्टेट्स ऑर फॅटी ॲसिड्स. तर यांचा वापर ॲज अ ऑइल म्हणून आपण करू शकतोय. तर यावरती सुद्धा तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतोय. आणि बाकीचं वॉटरच असणार आहे, ठीक आहे. याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट, समजा मी तर तुम्हाला सांगितलं की या प्रोसेसचा वापर करून तुम्ही सल्फाईड ओरला सेपरेट करू शकता. पण जर कधी कधी असं झालं की तुमच्याकडे जे ओर आहे त्याच्यामध्ये 2 टाईपचे ओर मिक्स झालेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे PbS आणि ZnS. म्हणजे इथे असे पार्टिकल्स आहेत, काही पार्टिकल PbSचे आणि काही पार्टिकल ZnSचे सुद्धा आहेत. मग या दोघांमध्ये सुद्धा सल्फर आहे. मग नेमकं त्या फ्रोथसोबत कोण बाहेर पडेल तो क्वेश्चन आहे, ठीक आहे. मग आता या दोघांपैकी एकालाच बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करतो, एक थर्ड केमिकल ॲड करतो की ज्याला काय म्हणतात डिप्रेसंट. हे डिप्रेसंट काय करतं, त्या दोघांपैकी एकाला स्टॉप करून ठेवतं आणि दुसऱ्याला फ्रोथसोबत काय करतं, अलाउड करतं बाहेर जाण्यासाठी. आता मग बघा इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की जर तुम्हाला एकाच ओर पार्टिकलला बाहेर टाकायचं असेल तर मग कुठलं केमिकल तुम्ही ॲड करता किंवा त्याला काय म्हणतात, तर लक्षात त्याला काय म्हणतो आपण, इट्स अ डिप्रेसंट. आणि जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला की कुठलं डिप्रेसंट वापरलं जाईल तर लक्षात ठेवा सोडियम सायनाइड इज अ डिप्रेसंट. हा टॉपिक आहे तुमचा मॅग्नेटिक सेपरेशन आणि फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. टॉक अबाउट द लिचिंग प्रोसेस. बघा लिचिंग कुठल्या मेटलचं करू शकताय, तर 3च मेटल आहे, ॲल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर. इथेच MCQ तयार होत आहे की लिचिंग प्रोसेस इज यूज फॉर विच ऑफ द फॉलोइंग मेटल. लक्षात ठेवा ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर. तर आपण लिचिंग ऑफ ॲल्युमिनियमवरती थोडंसं जास्त फोकस करू. तर बघा तुम्हाला लिचिंग ऑफ ॲल्युमिना करायचं आहे फ्रॉम बॉक्साईट. बॉक्साईट इज अन इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही या बॉक्साईटला काय करतात, या बॉक्साईट तुम्ही लिचिंग करतात. लिचिंग करता म्हणजे काय करतात की या बॉक्साईटला पर्टिक्युलर सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह करतात. मग त्यातला सोल्युबल इनसोल्युबल पार्ट काय होतोय, सेपरेट होणार आहे. मग याच्यामध्ये आपण बघा क्वेश्चन कुठे विचारला जाऊ शकताय, जर तुम्ही बॉक्साईटला NaOH या सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह करताय तर ती जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, बियर्स प्रोसेस. आणि तुम्ही बॉक्साईटला Na2CO3 सोडियम कार्बोनेटमध्ये डिझॉल्व्ह करताय तर ती प्रोसेस कुठली असणार आहे, हॉल्स प्रोसेस. तर MCQ फक्त याच्यावरतीच तयार होऊ शकत आहे. याच्यामधल्या खूप रिएक्शन तुम्हाला आता या टॉपिकच्या करण्याची आवश्यकता नाही. नाव
गोल्ड आणि सिल्वरला सुद्धा तुम्ही लिचिंग करू शकताय. मग त्यासाठी तुम्हाला एक सोल्युशन लागणार आहे, डायल्यूट सोल्युशन. तर डायल्यूट सोल्युशन कुठलं वापरलं जातं, तर ते सोडियम सायनाइड तुम्ही यूज करू शकताय. दिस इज सोडियम सायनाइड और पोटॅशियम सायनाइड. मग तुम्हाला या पर्टिक्युलर गोल्डचं किंवा सिल्वरच्या ओरला या सोल्युशनमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर कुठले सोल्युशन वापरलं तर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर सोल्युशन युज्ड आर सोडियम सायनाइड अँड पोटॅशियम सायनाइड. चला आता नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. इट्स अ कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयर्न. याच्यावरती जनरली अजूनपर्यंत क्वेश्चन विचारला गेलेला नाहीये, बट अकॉर्डिंग टू मी यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. बघा, आयर्न आपल्याला कमर्शियली अवेलेबल असतं कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील. कास्ट आयर्नलाच आपण काय म्हणतो, पिग आयर्न. आता याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाईल ते महत्वाचं बघूया. आता हे जे आयर्न्स आहे वेगवेगळ्या फॉर्म मधले, त्यातलं काही हार्ड असतं, काही खूप सॉफ्ट असतं आणि काहींची प्रॉपर्टी इंटरमिडिएट असते. म्हणजे खूप हार्ड पण नसतं आणि खूप सॉफ्ट पण असतं. आता हे हार्डनेस सॉफ्टनेस कशावर डिपेंड असतो, की त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे. मग त्या कार्बनच्या पर्सेंटेजनुसार आपण त्याला काय करतोय, कॅटेगराईज करतोय. मग ते कार्बनचं पर्सेंटेज एक्झामला विचारलं जाऊ शकते. बघा काय सांगतोय की कास्ट आयर्न मध्ये जनरली कार्बनचं पर्सेंटेज किती असतं, 4%. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्याच्यानंतर रॉट आयर्न मध्ये कार्बनचं पर्सेंटेज हे 0.2% पेक्षाही कमी असतं. आणि जे स्टील असतं याच्यामधलं कार्बनचं पर्सेंट हे 0.2 to 2% असतं. मग तुमचे हे एमसीक्यू किती तयार होत आहेत हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला क्वेश्चन रिव्हर्स पण विचारला जाऊ शकतोय. फॉर एक्झाम्पल, द आयर्न विच कन्सिस्ट ऑफ carbon percentage which is less than 0.2%, then it is called as, it is what, it's a wrought iron. हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. आता ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आल्या की ज्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज 4 असतं तर लगेच त्याचा हार्डनेस वाढतो. त्याला आपण हार्ड म्हणू शकतो आणि ब्रिटल सुद्धा म्हणू शकतोय. कार्बनचं पर्सेंटेज खूपच कमी करून टाकलंय. आणि हा अजून एक महत्वाचं की या तिघांमध्ये सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म कुठला असतो, तर ज्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज कमी आहे. दिस इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न, दॅट इज रॉट आयर्न अँड इज व्हेरी सॉफ्ट. आणि हे जे तिसरं आहे स्टील, हे खूप सॉफ्ट पण नाहीये आणि खूप ब्रिटल पण नाहीये. ठीक आहे, या टाईपच्या प्रॉपर्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. तर तुम्ही या पर्सेंटेजवर थोडंसं जास्त फोकस करा. ठीक आहे, हवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घ्या. चला नेक्स्ट प्रोसेस आपण स्टार्ट करतोय. वी आर गोइंग टू एक्स्ट्रॅक्ट आयर्न फ्रॉम इट्स ओर. मग आपण टॉपिकचं नाव मेन्शन केलंय, इट्स अ एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न. बघा, आता आयर्नला एक्स्ट्रॅक्ट करायच्या ओर पासून त्याच्यासाठी आपण नंबर ऑफ प्रोसेस वापरायच्या. फर्स्ट इज कॉन्सन्ट्रेशन, सेकंड इज रोस्टिंग, थर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज रिडक्शन. तर आपण स्मेल्टिंग सुद्धा म्हणतो. स्मेल्टिंग इन ब्लास्ट फर्नेस खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्या ब्लास्ट फर्नेस मध्ये हे नंबर ऑफ झोन्स असतात की ज्या झोन मध्ये वेगवेगळे केमिकल रिएक्शन होत असतात. बघा, आता कॉन्सन्ट्रेशन आणि रोस्टिंग बद्दल मी काही बोलत नाहीये. मला जो इम्पॉर्टंट टॉपिक वाटतो आहे तो असणार आहे स्मेल्टिंगचा आणि नंबर ऑफ झोन. आता हे स्मेल्टिंग एक्झॅक्टली कसं करतात, एक व्हर्टिकल अगदी सिलेंड्रिकल फर्नेस असते आणि या फर्नेस मध्ये टॉप साइडने चार्ज ऍड केला जातो. मग या चार्ज तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तो चार्ज म्हणजे काय असतं, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोस्टेड ओर प्लस कोक प्लस लाइमस्टोन. आता हे रोस्टेड ओर म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मेटलला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. कोक म्हणजे हा रिडक्शन साठी वापरला जातो, जनरली कार्बन असतो. आणि लाइमस्टोन हे इनिशियली ऍड करताना असतं कॅल्शियम कार्बोनेट. आता होतं काय की या लाइमस्टोनचा यूज काय आहे, इट इज युज्ड ऍज अ फ्लक्स. पण हे डायरेक्टली कॅल्शियम कार्बोनेट ऍज अ फ्लक्स म्हणून वापरलं जात नाही. ते केव्हा वापरलं जाईल हे तुम्हाला मी सांगणारच आहे इथे बॉटम साईडला. ठीक आहे, मग आता तुम्हाला हा झाला तुमचा पहिला एमसीक्यू की ते चार्ज म्हणजे कोणाचं कॉम्बिनेशन असतं, इट इज रोस्टेड ओर प्लस कोक प्लस लाइमस्टोन. सेकंड क्वेश्चन आहे की त्यांचा रेशो काय असतो, हा सुद्धा महत्वाचा आहे. द रेशो इज 12:5:3. हा सेकंड एमसीक्यू. त्याच्यानंतर जेव्हा ते ओर मटेरियल त्या फर्नेस मधून असं डाऊन साइडला येत असतं तर आपण त्या फर्नेसचे काही कॅटेगराईज करतो, त्याला वेगवेगळे नावं देतो. फॉर एक्झाम्पल, झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन आणि झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. तर प्रत्येक झोन मध्ये काही ना काही रिएक्शन होते. तर जी सेकंडला झोन आहे झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. याच्यानंतर अजून एक आहे की याला आपण झोन ऑफ फ्युजन सुद्धा म्हणतो की जे इथे मेन्शन नाही केलंय. आता झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन मध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा, त्या ज्या रोस्टेड ओर मध्ये इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटी जास्त प्रमाणात असतात. इट्स SiO2 आणि Al2O3. ह्या ज्या दोन मी आता हायलाइट केल्या आहेत, दे आर द इम्प्युरिटीज की जास्त प्रमाणात असतात. आणि त्या इम्प्युरिटी काढण्यासाठीच आपण कोणाचा वापर करतोय, लाइमस्टोनचा. पण हे लाइमस्टोन जेव्हा टॉप साइडने बॉटम साइड पर्यंत पोहोचत जातं, टेम्परेचर खूप वाढतं. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे एक रिएक्शन अशी होते की CaCO3 ड्यू टू हाय टेम्परेचर इट इज कन्वर्टेड इनटू CaO अँड CO2. म्हणजे याचं कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि CO2 गॅस इव्हॉल्व्ह होऊन जातो. मग हे जे कॅल्शियम ऑक्साईड आहे इट्स ऍक्ट्स ॲज अ फ्लक्स. मग हे फ्लक्स काय असतं,
फ्लक्स हा असा सबस्टन्स असतो जो इम्प्युरिटीला रिमूव्ह करायचं काम करतो. ठीक आहे ना. फ्लक्स इज अ केमिकल सबस्टन्स विच इज यूज टू रिमूव्ह इम्प्युरिटीज फ्रॉम द ओर. मग बघा आता याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे. मग आता CaO तुम्ही तुम्हाला आता सांगितलंय की ते काय म्हणून काम करते, फ्लक्स. जे रोस्टेड ओर आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात इम्प्युरिटी कुठली आहे, SiO2. मग जेव्हा हे फ्लक्स कंबाईन होईल इम्प्युरिटी सोबत तेव्हा तुम्हाला मिळालं CaSiO3, जे सायंटिफिक नाव आहे कॅल्शियम सिलिकेट. या कॅल्शियम सिलिकेटलाच काय म्हणतो आपण, स्लॅग म्हणतो. क्वेश्चन विचारला गेलाय विच ऑफ द फॉलोइंग स्लॅग इज फॉर्म ड्युरिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न. तर लक्षात ठेवा दोन स्लॅग तुम्हाला मिळत आहे. एक आहे सिलिकाचं स्लॅग ज्याला आपण म्हणतोय कॅल्शियम सिलिकेट, आणि दुसरं जे स्लॅग आपल्याला मिळतंय इट्स अ कॅल्शियम अल्युमिनेट. मग हे कॅल्शियम अल्युमिनेट कसं फॉर्म होतंय बघा, नेहमीप्रमाणे आपलं जे फ्लक्स असणार आहे की जे गोष्ट असणार आहे CaO, त्याच्यानंतर जे जास्त प्रमाणात इम्प्युरिटी आहे ते आहे Al2O3. मग या फ्लक्सची रिएक्शन होते इम्प्युरिटी सोबत आणि मग तुम्हाला जे कंपाऊंड मिळतंय Ca3Al O3 ज्याला आपण म्हणतोय कॅल्शियम अल्युमिनेट, यालाच आपण काय म्हणू शकतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लॅग. मग तुम्हाला दोन स्लॅग मिळत आहे हे लक्षात ठेवा. अजून एक महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवा की स्लॅग कधी तयार होतं, व्हेन फ्लक्स कंबाइन्स विथ इम्प्युरिटी देयर इज अ फॉर्मेशन ऑफ स्लॅग. फ्लक्स, इम्प्युरिटी, फॉर्मेशन ऑफ स्लॅग, हा पॉईंट लक्षात ठेवा. हवं तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. चला नेक्स्ट मेथड आपण बघतोय, इट्स अ एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम. ठीक आहे, आपण याच्या आधी पण अल्युमिनियमचं एक्सट्रॅक्शन बघितलंय, त्याच्या आपण बॉक्साइट ओर बद्दल बोललो होतो. चला यामध्ये आपण बघूया आता आपण प्युरिफिकेशन करू शकतोय, ज्याच्यामध्ये आपण बियर्स प्रोसेस वापरली आहे, हॉल्स प्रोसेस आहे आणि एक नवीन ऍड झाला इट्स अ स्पर्क्स प्रोसेस. तर बियर्स प्रोसेस मध्ये आपण सॉलिड वापरतो NaOH, हॉल्स प्रोसेस मध्ये वापरला जातं Na2CO3. त्यावरती आपण याच्यामध्ये डिस्कशन केलंय. आता माझ्यासाठी महत्वाचे हे दोन पॉईंट आहेत. बघा तुम्हाला या टॉपिक मध्ये खूप रिएक्शनच्या डिटेल्समध्ये, डायग्राम्समध्ये, त्याच्यामध्ये होत असणाऱ्या रिएक्शनच्या खूप इन्व्हॉल्व होण्याची गरज नाहीये. तुम्हाला याच्यात सिंपल MCQ विचारला जाणार आहे. बघा कसं असेल की आपण ज्या अल्युमिनियमचं इलेक्ट्रोलिसिस करतोय, जे फ्युज्ड अल्युमिनियम असतं ज्याचं आपण इलेक्ट्रोलिसिस करतोय, ते कुठल्या प्रोसेसने करतात असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर प्रोसेस आहे हॉल हेरोल्ड प्रोसेस, हा MCQ तयार होतोय. आणि जो दुसरा टॉपिक आहे की जे अल्युमिनियम आपल्याला मिळतंय, ज्याला आपण प्युरिफाय करतोय, रिफाईन करतोय, इट्स अ रिफाइनिंग ऑफ अल्युमिनियम. Refining of aluminum is carried out by which of the following process? The correct option is Hoops process, or we can say Hoops electrolytic process. एवढंच याच्यावरती तुम्हाला कव्हर करायचंय. बाय दिस वे दिस इज द एंड ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.